सरपटणारा मृत्यू. भारतात सर्पदंशानं दरवर्षी सुमारे 40-50 हजार माणसं दगावतात. खरा आकडा यापेक्षा खूप जास्त असेल, कारण ही आकडेवारी केवळ सरकारी रुग्णालयातल्या मृत्यूंवरून काढली आहे. प्रत्यक्षात सर्पदंश झालेल्या कित्येक व्यक्ती सरकारी रुग्णालयांपर्यंत पोहोचतच नाहीत. सुमारे 80% सर्पदंश मे ते सप्टेंबर म्हणजेच वैशाख ते अश्विन या 5 महिन्यांच्या काळात होतात. कारण उष्णता आणि पावसाचं पाणी यामुळे सापाला बिळाबाहेर पडावं लागतं. सर्पदंशावरचं इंजेक्शन सरकारी रुग्णालयात मोफत असलं तरीही प्रायव्हेट दवाखान्यात त्याची किंमत 1300 रुपये असते. नाक किंवा मण्यार चावल्यास 20 इंजेक्शन्स म्हणजेच एका तासात 10 आणि पुढच्या 5-6 तासात 10 अशा प्रकारे 30 ते 35 हजारांचा फटका बसतो. घोणस किंवा फुरसं चावल्यावर तर 30 ते 40 इंजेक्शन्स लागतात. सलाईन्स आणि प्रतिजैविक यांचा खर्च तर वेगळाच. 100-200 रुपये रोजानं कमावणाऱ्या शेतमजुराला हा खर्च परवडणं निश्चितच शक्य नाही. मात्र एकूण सर्पदंशांपैकी 20%च दंश विषारी निघतात. भारतात सापांच्या सुमारे 236 जातींपैकी फक्त 52 जाती विषारी आहेत. त्यातही नाग, मण्यार, पट्टेरी घोणस, फुरसे आणि काही समुद्री साप अशा 5-6 जातीच जास्त प्रमाणात आढळतात. साप चावलेल्या व्यक्ती केवळ भीतीने हार्ट अटॅक येऊन दगावल्याची उदाहरणं आहेत. मात्र वेळेवर आणि योग्य वैद्यकीय उपचार मिळाले तर विषारी सर्पदंश झालेल्यांपैकी 90% माणसं वाचू शकतात. विषारी सर्पदंशांपैकी निम्म्याहून जास्त दंश हे नाग आणि मण्यार यांचेच असतात. त्या खालोखाल फुरसे आणि घोणस यांचा नंबर लागतो. नाग व मण्यार यांचं विष मुख्यतः मज्जासंस्थेला घातक, तर फुरसे आणि घोणस यांचं विष रक्त गोठण्याच्या प्रक्रियेला घातक असतं. माणूस हे काही सापांचं भक्ष्य नाही. साप अपघातानं माणसाचा स्पर्श झाल्यावर किंवा नजीक आल्यावर केवळ स्वसंरक्षणार्थ चावतो. साधारणतः प्रत्येक चाव्यात माणसाला पुरून उरेल इतकं विष सहज असतं. सगळ्या सापात मण्यार आणि घोणस जास्त आक्रमक. मण्यार हा सर्वात जास्त म्हणजे नागाहून 10 पट विषारी. सर्पदंशानंतर घाबरलेल्या व्यक्तीच्या सांगण्यावरून साप कोणता ते ठरवणं अवघडच. फक्त फणा काढणारा नाग, पट्टेरी मण्यार, नक्षीदार घोणस हे लक्षात ठेवणं सोपं असतं. म्हणूनच तोंड डोकं न ठेचता अखंड साप पकडून मारून सोबत आणलेला असेल तर त्याच्या दाताच्या ठेवणीवरून तो विषारी की बिनविषारी हे ठरवता येईल. परिणामांच्या दृष्टीने सर्पविषांचे 3 प्रकार पडतात. चेतासंस्था निकामी करणारी चेताविष, हृदय बंद पाडणारी हृदयविष, रक्तस्त्राव घडवणारी रक्तविष. चेताविष मण्यार, नाग यांचं विष मुख्यतः चेतासंस्था निकामी करतं. त्यामुळे मूलभूत शारीरिक प्रक्रिया उदाहरणार्थ श्वसन बंद पडायला लागतात. या विषाचे परिणाम मुख्यतः चेतातंतू व स्नायुपेशी यांना जोडणाऱ्या जागी होत असल्याने निरनिराळ्या स्नायूंचं काम बंद पडतं. पापण्या जडावणं, गिळता न येणं, श्वसनाचे स्नायू निकामी होणं इत्यादी घटना या क्रियेमुळेच घडतात. नागाच्या विषामध्ये चेताविषाबरोबरच हृदयक्रिया बंद पाडणारं विषही असतं. नागदंशानंतर तात्काळ मृत्यू आल्याच्या घटना सहसा याच विषामुळे घडतात. रक्तविषे सापाच्या रक्तविषांमुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया बंद पडते. त्यामुळे जिथे छिद्र सापडेल तिथून रक्तस्त्राव सुरू होतो. हिरड्या सर्पदंशाची जागा. यातून सर्वात आधी आणि त्यानंतर बाकीच्या सगळ्या अवयवात एकापाठोपाठ एक रक्तस्त्राव सुरू होतो. सर्पदंशाची लक्षणं आणि चिन्ह. 1 किंवा 2 लांब तीक्ष्ण दातांच्या खुणा असतील तर तो विषारी साप. सापाच्या जातीवर आणि किती विष शरीरात टोचलं गेलंय त्यावर परिणाम किती वेळानं आणि वेगानं होतात ते अवलंबून असतं. नागाच्या दंशानंतर अर्ध्या तासात किंवा त्याहून लवकर लक्षणं आणि चिन्ह दिसायला लागतात. मण्याराच्या दंशखुणा पटकन सापडत नाहीत, पण उलट्या, पोटदुखी ही लक्षणं दिसू लागतात. 2-4 तासात डोळे गरगरणं, अशक्तपणा, श्वासोच्छ्वासाला किंवा अन्न गिळायला त्रास, घाम फुटणं, अस्पष्ट दिसणं, आकडी येणं, हातापायात मुंग्या, बधिरता, शॉक किंवा कोमात जाऊन मृत्यू ही चेताविषाची लक्षणं. या उलट घोणस, फुरसे यांच्या दंशानंतर मळमळ, उलट्या, जुलाब, पोटदुखी सुरू होतात. जखमेतून, नाकातोंडातून, लघवीतून रक्तस्त्राव सुरू होतो. किडण्यांवर कायमस्वरूपी दुष्परिणाम होतो. फुरसे या जातीचं विष कमी असल्यामुळे ते चढायला जास्त वेळ लागतो, पण जखमेच्या जागी सूज येऊन तो अवयव कापावाही लागू शकतो. बिनविषारी दंशाच्या 80% घटनांच्या बाबतीत यश मिळतं. मात्र 20% अपयशी घटनांबाबत काहीतरी दैवी प्रकोप किंवा पाप असेल असं समजून नशिबावर खापर फोडलं जातं. अशा वेळी देवळात नेण्याचा किंवा भगत मांत्रिकांनी बाऱ्याची भजनं गायल्याचा एकमेव परिणाम म्हणजे वेळ गमावण्याचा धोका. मंत्रतंत्र
किंवा नवसानं सर्पविष उतरवणं या अशक्य कोटीतल्या गोष्टी. साप खेळणाऱ्या मांत्रिकांचेच मृत्यू सर्पदंशानं घडल्याच्या असंख्य घटना आहेत. यासाठी तत्पर शास्त्रीय प्रथमोपचारच हवेत. त्या व्यक्तीला आणि कुटुंबातल्या लोकांना 80% साप बिनविषारी असतात हे सांगून धीर द्या. साप चावलेल्या व्यक्तीला त्या जागी इलॅस्टिक बँडेज किंवा आवळपट्टी बांधून आडवं झोपवून शांत राहायला सांगा. त्याला चालायला लावू नका. सर्पदंशाची जागा हृदयाच्या लेवलच्या खालच्या बाजूला असली पाहिजे, त्यामुळे विष लवकर पसरत नाही. बिनविषारी साप असेल तर फक्त जखम धुवून जंतुनाशक औषध लावलं तरी पुरतं. मात्र रुग्णाला काही तास नजरेसमोर ठेवणं आवश्यक असतं. साप चावलेल्या व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात न्यायचं. झापड येत नाही ना किंवा कुठून रक्त वाहत नाही ना याकडे लक्ष ठेवायचं. साप मारलेला असेल तर सोबत घेऊन जायचा, त्यामुळे निदान करायला मदत होईल. आपल्या भागातल्या कोणत्या दवाखान्यात सर्पदंशाचा उपचार मिळतो हेही आपल्याला माहिती हवं. कुंपणाच्या भिंती 1 मीटर आणि खडबडीत ठेवायच्या. घराजवळ सांडपाणी साचू द्यायचं नाही. डोंगराळ भागात हात घालून पुढे जाताना दक्षता घ्यायची. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आश्रमशाळा वसतिगृहांच्या शिपायांना सर्पमित्र म्हणून प्रशिक्षण बंधनकारक असावं. सर्पदंशाच्या प्रसंगी काय करायचं नाही तर साप चावलेल्या व्यक्तीला वेदना थांबवण्यासाठी अजिबात दारू पाजायची नाही. मांत्रिकाच्या मागे लागून वेळ फुकट घालवायचा नाही. संपूर्णच रक्तप्रवाह थांबेल अशी आवळपट्टी बांधायला जायची नाही. पूर्वी अवयवावर एकाच ठिकाणी वर कुठेतरी आवळपट्टी बांधायची. यामुळे जखमेतून जास्त रक्त जातं आणि त्या अवयवाचा रक्तपुरवठा थांबूही शकतो. 2 तासांहून जास्त वेळ अशी आवळपट्टी बांधली तर हात काळा पडून कायमचा गमवावाही लागू शकतो. जखमेतून रक्त काढायचं नाही. तसंच जखम कट्स देऊन कापायची नाही, चोखायची नाही. याचा काहीही उपयोग नसतो. उलट रक्तस्राव वाढून ते घातकच ठरू शकतं. जर रुग्णालय आणि तज्ज्ञ वैद्यकीय सेवा अर्ध्या तासाच्या अंतरावर असेल तर ताबडतोब रुग्णालयात नेणंच चांगलं. हे करत असताना वाहनाची जुळवाजुळव, प्रवास इत्यादी वेळात प्रथमोपचार करायचे. समजा रुग्णालय फार लांब असेल, वाहनाची सोय नसेल, साप विषारी असेल आणि सापाच्या विषलक्षणांचीही सुरुवात दिसत असेल तर अशा परिस्थितीत काय करणार? अशी अवघड परिस्थिती उभी असेल तर रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी अशा दुर्गम गावांमधल्या आशा कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण उत्तम पाहिजे. सर्पदंशावरच्या लशीची रिॲक्शन येईल म्हणून प्रशिक्षित नसलेले डॉक्टर्स पेशंटला शहराच्या ठिकाणी रेफर करतात. या उलट परदेशात टॉक्झिनॉलॉजीचा 2 वर्षांचा कोर्स असतो. यासाठी मेडिकल अभ्यासक्रमातच छातीवर दाब देऊन तोंडावाटे बेशुद्ध व्यक्तीचा श्वासोच्छ्वास सुरू करणं, अंबुबॅगचा वापर करून घशात नळी टाकणं आणि सर्पदंशाचे उपचार यासाठी विशेष मॉड्यूल समाविष्ट करावं. अँटी स्नेक वेनम, सर्प उतारा ही कोरडी पावडर असते. शुद्ध पाणी ठराविक प्रमाणात मिसळून हे इंजेक्शन तयार करता येतं. ठेवायला फ्रीजची गरजही लागत नाही. या औषधानं रक्तातल्या सर्पविषाचे सूक्ष्म कण नष्ट केले जातात. पण सर्पविष आधीच शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये भिनलेलं असेल तर मात्र याचा काहीच उपयोग होत नाही. फुरसे, घोणस यांच्या दंशाच्या जागी खूप सूज येते. जंतुदंशामुळे जखम चिघळते सुद्धा. यावर व्यवस्थित मलमपट्टी आणि जंतुविरोधी औषधं देऊन उपचार करावे लागतात. एकूणच सर्पदंशाचा उपचार हा खूपच जोखमीचा. यात जेवढा उशीर होईल तेवढं नुकसान जास्त. सर्पदंश हे शून्यावर आणणं अगदीच अशक्य नसलं तरी सुद्धा अवघड आहे. म्हणूनच ताबडतोब योग्य उपचार देऊन 70-80% व्यक्ती वाचवता आल्या तरी खूप झालं, हे मात्र निश्चित.